कोल्हापूर येथील राधानगरी या महाविद्यालयीन एका तरुणीवर प्रियकरासह 4 जणांनी काय केलं, अत्याचार केला, बळजबरी केली, ते सुद्धा 10 महिने. आज खरं पाहिलं तर याचं सर्वात मोठं कारण प्रेम प्रकरण. कधी आम्ही काय करतो, सर्वप्रथम विचार न करता डिसिजन घेतो, निर्णय घेतो, एकमेकाच्या प्रेमात पडतो, लैंगिक शोषण होतं. हे सर्वप्रथम प्रेमामध्ये स्वार्थ असतो. आज खरं पाहिलं तर ज्या मुलीवर अत्याचार झाला त्या मुलीचा प्रियकराचं नाव आहे आदित्य शेटके, पवनगिरी पालकर, विक्रम पाटील, रणजित मुदुळकर अशी आरोपीची नावं आहेत, ज्यांनी 4 जणांनी हिच्यासोबत पाठोपाठ अत्याचार केला. 10 महिने हा अत्याचार तिला सहन करावा लागला. आज खरं पाहिलं तर आदित्य शेटके हा फोटोग्राफर असतो. फोटोग्राफर असून त्यांनी प्रेमसंबंध वाढवले आणि शारीरिक संबंध वाढवले, फोटोशूट केले, अश्लील व्हिडिओ केले आणि त्याचा गैरफायदा म्हणून जे माझ्यासोबत केलं ते माझ्या मित्रासोबत तुला करावं लागेल. मजबुरीनं त्या मुलीनं त्या सगळ्या गोष्टी केल्या ज्या तिला करायच्या नव्हत्या. आणि खरं सर्वप्रथम हा 10 महिने अत्याचार सहन करत होती. त्याच्यानंतर तिच्याकडं काय पर्याय उरला असेल, तिच्या मनाची अवस्था काय झाली असेल, हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. खरं पाहिलं तर त्या मुलीनं त्यावेळेला हिंमत केली असती. म्हणजे उर्दूमध्ये एक अशी म्हण आहे, हिम्मत आहे मर्दा तो मदद आहे खुदा. हिंमत केली असती तर तिला किंमत भेटली असती. त्याने वेळीच जर पोलीस स्टेशन गाठलं असतं तर हा सर्व परिणाम तिला भोगावा लागला नसता. सर्वप्रथम एका मुलीचं जीवन एका फुलासारखं असतं आणि त्यातून एक आरोळी द्यावीशी वाटते. मैं वो फूल हूँ कि जिसको गया हर कोई मसल के, मेरा दिल ये कह रहा है मेरे आंसुओं में ढल के, मेरे टूटे हुए दिल को सहारा कौन देगा, मेरी तूफान कश्ती में किनारा कौन देगा, मेरे टूटे हुए दिल को सहारा कौन देगा. ये कैसे मोड़ पे लाई है मुझको जिंदगानी, अधूरी सी लिखी गई है क्यों मेरी कहानी, है अब किस राह पर चलना, इशारा कौन देगा, मेरे टूटे हुए दिल को सहारा कौन देगा. खरं पाहिलं तर अशा प्रकारची अवस्था येण्यापेक्षा अशा प्रकारचं जीवनकथा व्यथेच्या माध्यमातून तुम्हाला प्रश्न करण्यापेक्षा सर्वप्रथम या जगामध्ये निस्वार्थपणे आईवडिलांचं प्रेम हे सर्वश्रेष्ठ प्रेम असतं. त्यांच्या डोळ्यामध्ये तुमची जागा ही मौल्यवान असते. ती जागा आजच्या मुलीने ढळू देऊ नये. भावनिक क्षणाच्या प्रेमामध्ये फक्त आणि फक्त दुःख असतं. हे दुःख तुम्हाला आयुष्यभर तुमच्या आईवडिलाला, तुमच्या कुटुंबाला सहन करण्यापेक्षा सर्वप्रथम विचार करून प्रेमामध्ये डिसिजन घ्या. प्रेम करणं चुकीचं नाही, पण त्याचा वापर मात्र चुकीचा होतो. हे तरी महत्त्वाचं वाटतं. थँक्स.